त्र्यंबकेश्वर येथे झी 24 तास पुढारी यांच्या ब्युरो चीफवर स्थानिक गुंडांकडून पार्किंगच्या पावतीवरून झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर राज्यभर अनेक पत्रकार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत त्या पोलीस स्टेशनला निवेदने देत कठोर कारवाईची मागणी केली असताना शिर्डी शहरात देखील महाविकास आघाडीच्या वतीने सौ प्रभाताई घोगरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना निवेदन देत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी सौ प्रभाताई घोगरे, शिवसेनेचे संजय शिंदे, सचिन खोते, सचिन चौगुले, अमृत गायके यांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदन देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत पत्रकारांच्या संरक्षणासाठी कठोर कायदा आणण्यात यावा अशी मागणी केली आहे। नाशिकला त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही शिर्डी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं हे निवेदन आज देण्यात आलेलं आहे। ज्या कुणी हल्ला केलेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांना तातडीने कारवाई करून त्यांना अटक केलेली आहे। परंतु पत्रकारांसाठी एक चांगल्या स्वरूपाचा कायदा तयार करून पत्रकारांना संरक्षण दिलं जावं अशा स्वरूपाचं आम्ही आज निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेलं आहे। आणि ज्यांनी हल्ला केला त्यांचा आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। त्र्यंबकेश्वर येथे जो पत्रकारांवर भांडे हल्ला झाला त्याच्या सगळ्यात पहिले शिवसेनेच्या वतीने मी निषेध करतो। असं जे गुंडगिरी जे पत्रकारांना करत असतात त्यांच्यासाठी स्पेशल कायदा करून पत्रकारांना न्याय दिला पाहिजे, कारण तो जनतेचा आवाज आहे तो दाबण्यासाठी हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक तयार झाले यांचा निषेध म्हणून शिवसेनेने जाहीर निषेध करतो। साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली। एकदा खा तर खातच राहाल। सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत। अवघ्या 200 रुपयात 500 ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या। आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी। मोबाईल नंबर 9404715830।